नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या असं एका अपडेटमध्ये। तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर पीक विमा जो काही मंजूर झालेला होता तो वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये तुरळक का होईना हा पीक विमा वाटप झालेला आहे, परंतु आता दुसरा जो टप्पा पार झालेला आहे तर त्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पात्र झालेले आहे। तर आपल्यासमोर 34 जिल्ह्यांचा अपडेट समोर आलेला आहे। तर ते कोणते 34 जिल्हे आहे किंवा त्या 34 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कधी वितरित केली जाणार आहे आणि किती वितरित केली जाणार आहे, कोणत्या पिकासाठी वितरित केली जाणार आहे आणि ही रक्कम जी आहे ती राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये सविस्तर अपडेट आज आपण बघणार आहोत। तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला तुमचा जिल्हा कळेल। व्हिडिओ जर तुम्ही स्क्रिप्ट केला तर तुमचा जिल्हा आहे की नाही हे तुम्हाला कळणार नाही, किंवा काय केल्याने तुमचा पीक विमा हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, किंवा तुमची काय डॉक्युमेंट असेल का ती पूर्ण झालेली आहे की नाही याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील 34 जिल्ह्यांचा पीक विमा वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80,445 शेतकरी जे आहे ते खरीप हंगाम 2023च्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण केले जाणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा 81,590 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा त्यांचा पीक विमा जो आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,625 जे काही शेतकरी आहे ते क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये आता हा पीक विमा जो आहे तो पात्र झालेला आहे आणि तो 3,15,000 शेतकऱ्यांसाठी पात्र करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही क्लेम पास केलेले आहे त्या क्लेमचा पीक विमा जो आहे तो येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावरती सविस्तर वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 1,43,591 जे काही शेतकरी आहे ते शेतकरी हे जवळपास सर्वच जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सातारा असेल तर सातारा जिल्ह्यात सुद्धा 832 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर संभाजीनगर असेल तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,01,258 जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर। तर पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर रायगड असेल तर रायगडमध्ये 109 शेतकरी, तर वाशिम जिल्ह्यात 1,65,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। सगळ्यात जास्त आकडेवारी जी आहे ती वाशिम जिल्ह्याची आहे। तर या वाशिम जिल्ह्यामध्ये 1,65,000 शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,35,751 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले। त्याचबरोबर नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,716 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली। तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्याच्या खात्यावरती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो काही पीक विमा आहे तो लवकरच वितरित केला जाणार। त्याच्याबरोबर यवतमाळ असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी, तर अमरावती जिल्ह्यात 1,15,415 शेतकरी, त्यानंतर गडचिरोली, तर गडचिरोलीमध्ये सुद्धा 4,099 शेतकरी, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,49,000 शेतकरी, तर लातूर जिल्ह्यामध्ये 4,20,000 शेतकरी हे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांनी पात्र करण्यात आलेले आहे। यांच्या खात्यावरती सुद्धा येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये सर्व हा जो काही पीक विमा आहे उर्वरित 75% पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,90,886 शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आले। त्याच्यानंतर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 397 जे काही शेतकरी आहे
ते पात्र करण्यात आलेले. त्याचबरोबर नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी, त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,47,842 शेतकरी पात्र करण्यात आलेले. त्याचबरोबर अकोला असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये 1,724 शेतकरी, तर धुळे जिल्ह्यात 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,424 शेतकरी, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 4,301 शेतकरी, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 461 शेतकरी आणि नांदेडमध्ये 5 लाख शेतकरी, तर बीडमध्ये 8 लाख शेतकरी, जे 8,13,659 शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्त आकडेवारी जी आहे ती बीड तालुक्याची आहे. तर या बीड तालुक्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 8,13,669 जे काही शेतकरी आहे ते या क्लेमच्या माध्यमातून 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यांचा दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. तर आता ह्यामध्ये हेक्टरी किती मिळणार आहे याचं सविस्तर आपण माहिती बघणार आहोत. तर यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची आणि 75% अग्रिमची जी काही रक्कम आहे ती या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे, तर ती आता कोणत्या पिकासाठी वितरित केली जाणार आहे याची सुद्धा माहिती बघणार आहोत. तर त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, त्याच्याबरोबर मूग, उडीद, तर काही जिल्ह्यामध्ये कांदा, या सर्व पिकांसाठी 75% पीक विम्याचा अग्रिमचा वाटप हे करण्यात येणार आहे. तर सोयाबीन पिकासाठी 5,500 रुपये हेक्टरी ते 20,000 पर्यंतचं जे काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि इतर जो काही पीक विमा आहे तो 4,500 इतका जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तर राज्यातील 34 जिल्ह्यांचे दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.